मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत अजित पवार गटाची भूमिका आता पहिल्यांदाच स्पष्ट झाली आहे। भूमिका मांडताना मुंबईत येऊन जर कायदा हाती घेतला तर मुलाहिजा ठेवणार नाही असा इशाराच अजित पवार यांनी जरांगे यांना दिलाय। तर दुसरीकडे जरांगे यांच्या आंदोलनासंदर्भात प्रकाश आंबेडकरांची भूमिका आता बदलली आहे का अशी देखील चर्चा सुरू होते। पाहूया त्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न कोणी केला तर त्याचा मुलाहिजा ठेवायचा नाही। तू खाय तो लय मोठा खाल्लेला, तू कशाला इकडे आलेला आहे सगळ्या मराठ्याला माहिती। तो पाप धुवायसाठी आलेला आहे, तो आमच्या अन्नात माती घालायचं नको काम करू। 4 महिन्यानंतर का होईना अखेर अजित पवार गटानं जरांगेंच्या भूमिकेवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे। सरसकटची मागणी जर कायद्यात बसत नसेल तर कसं द्यायचं असा प्रश्न करत अजित पवारांनी जरांगे पाटलांना मुंबईत येण्यावरून इशाराच दिला। काही जण टोकाचं बोलताय, मुंबईमध्ये येण्याची भाषा करतायत। मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान, त्या घटनेच्या जे काही आदेश आहेत, घटनेमध्ये जे काही सांगितलेलं आहे त्याचा आदर करून आपण पुढे जातोय। जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न कोणी केला तर त्याचा मुलाहिजा ठेवायचा नाही। कायद्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही, ही पण गोष्ट आपण लक्षात घ्या। आज बी कोणतरी भोकलं म्हणतात, भोकायला कमीच पडणार। तेव्हा म्हणतो मुंबईत आल्यावर कारवाई करतो, तू आडात येई मग तुला सांगत होते नमुने कसे आहेत। शांततेतच सांगणार पण तू थोडं थांब। तो ह्या गावचेच मराठी, तो राजकीय सुपडा साफ करते। हो, मराठीचा जर नादी लागला तर तू नीट राहा। तू खाय तो लय मोठा खाल्लेला, तू कशाला इकडे आलेला आहे सगळ्या मराठ्याला माहिती। तो पाप धुवायसाठी आलेला आहे, तो आमच्या अन्नात माती घालायचं नको काम करू। मराठ्याला आरक्षण मिळत नाही म्हणतो, कुठं काही सांगायला लागला, त्याची बाजू ओढितो का एकटीच ते येवल्याची याडपटाची। इकडे भुजबळांच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकरांनी नाव न घेता टीका केली। ज्यांचा अधिकार आहे त्यांना द्यावंच लागेल म्हणत काही उपटसुंभ समाजामध्ये भांडणं लावत असल्याचा दावा आंबेडकरांनी केलाय। तर नांदेडमधील सभेत बोलताना प्रकाश आंबेडकरांनी जरांगेंना वेगळं ताट घेण्याचं आवाहन केलंय। ओबीसीच्या ताटातलं आरक्षण मागणं बेकायदेशीर आहे, सांगा त्यांना जाऊन, मी थांबायला तयार आहे। त्यांना सांगा अगोदर, त्यांना सांगण्याची ताकद नाही, त्यांच्याकडे मतं आहेत म्हणून, मतं आमच्याकडे नाहीत समजेल। जे जे आमच्या विरोधात गेले त्यांची नावं लक्षात आहे, निवडणुका येतील, त्यांनी केलेले पाप त्यांच्यात पदरात टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही, लक्षात ठेवा। हा लढाच ओबीसीचा आम्ही सुरुवात केला होता। ओपडसूट येतात, काही बोलतात, समाजामध्ये भांडणं लावतात, हे काही योग्य आहे असं मी मानत नाही। आम्ही 80 साली हा लढा सुरुवात केला मंडल कमिशनपासून, तेव्हा कधी वाद झाला नाही आणि तेव्हा कधी असताना समाजामध्ये भांडणं झाली नाही। आता त्या इश्यूवरनं भांडणं कशासाठी? आणि ज्याचा अधिकार आहे त्याला तो मिळाला पाहिजे। ओबीसीचा आरक्षणाचा अधिकार होता तो त्याला मिळाला पाहिजे। त्या जरांगे पाटलाच्या निमित्तानं असणारं नवीन नेतृत्व येणार असेल तर त्याला आपण असणारं स्वागत केलं पाहिजे, पण त्याला असणारं सांगितलं पाहिजे, बाबा रे आमच्या ताटामध्ये येऊ नको। तुला वेगळं ताट करून पाहिजे असेल तर आम्ही त्याला तुला मदत करतो, पण आमच्या ताटामध्ये येऊ नको। आणि म्हणून मी मुंबईच्या सभेमध्ये म्हटलं की ओबीसीचं ताट वेगळं आहे आणि गरीब मराठ्याचं ताट वेगळं आहे, हे आपण असणारं लक्षात घ्या। आता कुणबी नोंदी सापडलेल्यांवरून जरांगे पाटील सगळे सोयरे आणि सरसकट असे शब्द वापरतायत। त्यावर शिंदे गटाचे शंभूराज देसाई म्हणतात की नोंदी सापडलेल्यांच्या रक्ताच्या नातलगांना आम्ही सर्टिफिकेट देणार आहोत। भाजपचे चंद्रकांत पाटील म्हणतायत की ज्यांच्या नोंदी त्यांना सर्टिफिकेट हीच सरकारची भूमिका आहे। आणि अजित पवार म्हणतायत की जर सरसकट बसणारच नसेल तर ते कसं देणार? कुठल्याही बाबतीत याच्यामध्ये नकारात्मक नाही की 20 तारखेला मुंबईला येण्याची वेळ जरांगे पाटील साहेबांवर येणार नाही। जो प्रश्न आता सुटतोय 80-85% प्रश्न सुटलेला आहे, 10-15% कायदेशीर चौकटीत कसा बसवायचा, कायदेशीर शब्दरचनेत कसा बसवायचा याच्यासाठी थांबलेले, त्याच्यावरही काम सुरू आहे। सरसकट सगळ्यांना कुणबी म्हणणं याला ओबीसी समाजाचा विरोध आहे आणि सरकारची पण ही भूमिका आहे की ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळालं पाहिजे, परंतु इन ऑल मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळालं पाहिजे।
कुणबी नोंदी ज्यांच्या सापडत आहेत त्यांना 67 सालापासून कुणबी सर्टिफिकेट मिळत आहेत. तर कुणबी सर्टिफिकेट ज्याला मिळेल त्याला ओबीसी मध्ये यायला ओबीसी समाजाचा सुद्धा विरोध नाही. ते प्रश्न सोडवण्याच्या करता आमची मनापासूनची तयारी आहे. शेवटी कायद्याच्या चौकटीमध्ये बसलं पाहिजे. उद्या कुणी म्हणालं मला हे असंच आरक्षण द्या, ते कायद्यात बसतंय का? बसत असेल तर देऊ ना, विरोध कुणाचा आहे? पण जर ते बसतच नसेल तर हट्ट करून कसं चालेल? दरम्यान एकीकडे जरांगे पाटील मागण्यांवर ठाम आहेत, दुसरीकडे सत्तेत मंत्री असलेले भुजबळ ओबीसींच्या मंचावरून ओबीसी नेते म्हणून इशारा देत आहेत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार राज्यामध्ये कुणीही कायदा आणि सुव्यवस्था हाती घेऊ नये असं आवाहन करतायत. तुमचं रक्त जे आहे ना असं खवळलं पाहिजे, तुमची हिम्मत अशी वाढली पाहिजे की तुमचा आवाज ऐकून जे आहे ना समोरचे लोक जे आहेत घाबरले पाहिजे. समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम काही करत असले तरी त्यांना कुठल्याही प्रकारे थारा मिळता कामा नये. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.